DHSच्या वेगवेगळ्या पदाच्या याद्या लागत आहेत सध्या. आधी पण काही लागल्या होत्या 10 पदाच्या आणि आज पण काही लागलेल्या आहेत. तर आत्तापर्यंत किती पदाच्या लागल्या, कोणत्या लागल्या बघू आणि राहिल्यात कोणत्या. मग ती यादी कशी चेक करायची ते पण एकदा सांगतो मी. तर ही DHSची आपली ऑफिशियल साईट, याच्यावर बघा अनुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञान, ठीक आहे, त्याची पुण्याची यादी लागलेली आहे. हे आजचे बघा खाली डेट आहेत, कधीचं आहे हे, आजचे 10 तारीखचं, हे पण 10 तारीखचं, याची पण पुण्याची लागलेली आहे. त्याच्यानंतर अनुजीव सहाय्यक, ठीक आहे, हे पुण्याची प्रयोगशाळा तंत्रज्ञान. रासायनिक सहाय्यक त्यांची पण पुण्याची. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रयोगशाळा सहाय्यक, हे पण पुणे. रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी त्यांची नागपूर. रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी त्याची नाशिक. रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी लातूर मंडळ. त्याच्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, हे रक्तपेढी ह्यांचेच आहेत, वैज्ञानिक अधिकाऱ्यांचेच. अकोला मंडळ. त्याच्यानंतर हे नाशिक मंडळ, हे क्षकिरण, ठीक आहे, हे एक्सरेवाल्यांचं आहे, क्षकिरण सहाय्यक. ते नाशिक मंडळ अकोला, ठीक आहे, हे क्षकिरणवाल्याचे, हे पण आजचेच आहेत, 10 तारखेचेच, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटर आहे औषध निर्माण अधिकारी, फार्मासिस्ट, त्यांची पण लागलेले आहे. ठाणे मंडळ, हे पुणे मंडळ, हे औषध निर्माण अधिकाऱ्याचीच, फार्मासिस्टचीच. त्याच्यानंतर नाशिक, नागपूर, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद मंडळ आणि अकोला मंडळ, ठीक आहे, हे इतक्या मंडळांची लागलेली आहे फार्मासिस्टची. त्याच्यानंतर वॉर्डनची पण लागलेली आहे, वॉर्डनची ठाणे मंडळ, नागपूर, हे पण वॉर्डनचेच आहे. त्याच्यानंतर हे कोल्हापूर मंडळ, अकोला, ह्या सर्व वॉर्डनच्या होत्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हे ठाणे मंडळाची. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पुणे मंडळ. त्याच्यानंतर हे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांचेच आहेत, हे नाशिक मंडळ, नागपूर, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला, ठीक आहे. त्याच्यानंतर हे ECG, ठीक आहे, ECG टेक्निशियन त्यांचं ठाणे मंडळ, हे पुणे मंडळाची, त्यांची पण यादी लागलेली आहे. त्याच्यानंतर नागपूर, कोल्हापूर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद, हे अकोला यांची पण लागली, अकोला मंडळाची पण लागली. म्हणजे ECG टेक्निशियन जवळपास सगळ्यांच्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर दंतयांत्रिकीच्या त्यांच्या पण लागल्या आहेत, हे पण आजच्याच आहे, 10 तारखेचंच, पुणे विभागाच्या. त्याच्यानंतर नाशिक विभागाची ही डेंटलवाल्यांची, त्यांची हे नागपूर बघा, लातूर, कोल्हापूर. त्याच्यानंतर हे औरंगाबाद, अकोला, ठाणे. त्याच्यानंतर सुतारपदाच्या पण काही जणांच्या लागलेल्या आहेत, पुणे मंडळ, नागपूर, लातूर मंडळाची. त्याच्यानंतर कोल्हापूर, हे पुण्याचेच लागले आहे. त्याच्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी ठाणे मंडळ, ठीक आहे. आज इथपर्यंतच लागले आहेत, ह्या इतक्या पदाच्या लागलेल्या आहेत 10 तारखेपर्यंत. हे शुद्धीपत्रक जे पडले होते ते 9 तारखेला पडलं होतं खालचं, ठीक आहे. तर आज 10 तारखेला इथून वर जवळपास एक 7 ते 8 पदाच्या, ठीक आहे, आता एक्झॅक्ट काउंट नाही केलं मी, 7-8 पदं असतील, तर तेवढ्या पदाच्या आज लागलेल्या आहेत, 8-9च्या जवळपास असतील. तर तेवढ्या पदाच्या आज याद्या लागलेल्या आहेत. ह्याच्या आधी 10 पदाच्या लागल्या होत्या, आज इतक्या पदाच्या लागलेल्या आहेत, आता मी जे दाखवलं तुम्हाला तितक्या. तर बाकी पदाच्या आता राहिलेल्या लवकरच, आता उद्या तर संडे चान्सेस कमी आहेत, पण ठीक आहे, नेक्स्ट वीकमध्ये राहिलेल्या पदाच्या पण याद्या लवकरच पडतील. हे कालचं ते शुद्धीपत्रक आहे याचं नागपूर मंडळाचं, ते ग्रंथपाल आणि भंडार त्यांचं नाव बदल जे आहेत त्याच्याबद्दलचं शुद्धीपत्रक टाकलं होतं, ठीक आहे. ते त्या रिलेटेड कोणी असेल तर ते शुद्धीपत्रक बघून घ्या, त्याच्या रिलेटेड आहे ते नावात बदलचं फक्त. तर आज इतक्या पदाचे लागलेले आहे. तर आता एखादी आपण यादी बघू, फार्मासिस्टच्या वगैरे लागलेल्या आहेत, एक आपण यादी बघू, त्याच्यामध्ये आपण बघायची कशी यादी कशी चेक करायची ते सांगतो तुम्हाला. हे बघा, हे आहे लातूर ह्याची, लातूर विभागाची फार्मासिस्टची त्यांची यादी आहे. सिलेक्शन लिस्ट, ठीक आहे, सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ रिक्रुटमेंट. हे ऑफिस कोणतं, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस लातूर सर्कल, ठीक आहे, हे लातूर विभागाची, लातूर डेप्युटी डायरेक्टर त्यांची आहे. आता हे बघा, याच्यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन, मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं तुम्हाला, DHS कसं करतं, डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट टाकतं, ठीक आहे, आणि DVला बोलवतं. जर तुम्ही रिजेक्ट झाले तर ठीक आहे, ते पुढल्याला बोलवतील, नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट तुमचं सिलेक्शनच यादी टाकतं, ते आधी DV करून मग सिलेक्शन यादी वगैरे टाकत नाही, आधी सिलेक्शन यादी टाकतं, त्याच्यानंतर DV करून घेतं. तर आता ह्याच्यामध्ये बघा, ह्यांनी कॅटेगरी वाईज इथंच टाकलेलं आहे, ह्यांनी एकाच PDF मध्ये सर्व टाकलेलं आहे. तर हे कॅटेगरी बघा, हे दिव्यांग कॅटेगरीमधून हे 3 कॅन्डिडेट, तर पुढे दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये हे बघा, हे मार्क त्यांचे, हे कॅटेगरी त्यांची. तर चेक कसं करायचं, तुमचं सुरुवातीला इथं हे दिलेलं आहे,
हे ॲप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट नेम आहे, इथे तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, कास्ट कॅटेगरी तुमची, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कोणतं आहे का, तुमचे मार्क्स आणि शेवटी रिमार्क. तर रिमार्कमध्ये बघायचं की रिमार्कमध्ये आता बघा हे दिव्यांगमधून होते, तर दिव्यांगमध्ये बघा हे दिव्यांग EWS यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर जे वेटिंग लिस्टमध्ये असं WL येतं त्यांचं की ओपन आपलं वेटिंग लिस्ट म्हणून येतं. ठीक आहे. दुसरं एक बघू, त्याच्यानंतर समजा हे ओपन जनरलचे कॅन्डिडेट बघा. ठीक आहे, हे कॅटेगरी सगळं फार्मासिस्टची आहे लिस्ट. आता हे कोणती कॅटेगरी ओपन जनरल बघू. तर हे इतके कॅन्डिडेट, हे रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, जेंडर, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, हे कास्ट कॅटेगरी त्यांची, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कोणता आहे का, मार्क ऑफ 10. आणि रिमार्कमध्ये बघा, आता रिमार्कमध्ये हे सिलेक्टेड कॅन्डिडेट, ओपन 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 हे 3 सिलेक्टेड आहेत. आणि हे WL ओपन आणि हे WL ओपन हे 2 कॅन्डिडेट काय वेटिंगमध्ये आहेत. WL मीन्स वेटिंग, तर वेटिंग मध्ये आहेत हे 2 कॅन्डिडेट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे ओपन वुमन्स रिझर्वेशन, WR वुमन्स रिझर्वेशन. तर ह्याच्यामध्ये पण बघा, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, हे ओपन वुमन्स रिझर्वेशन, हे 4 कॅन्डिडेट सिलेक्टेड आहेत. आणि हे WL म्हणजे वेटिंग लिस्ट, हे 4 खालचे कॅन्डिडेट हे वेटिंगवर आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट हे ओपन SP स्पोर्ट पर्सन पे. ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीचं आता असलेलं तुम्हाला एक कॉमन तर आता सांगितलं लिस्ट मी कसं चेक करायची, पुढे रिमार्कमध्ये तसं मेन्शन केलेलं आहे. आता हे प्रत्येक कॅटेगरी वाईज आहे. हे SCचं आहे, हे STचं आहे. ठीक आहे, हे SC पॅटर्न झालं, हे ST जनरल झालं, हे NTC जनरल झालं. त्याच्यानंतर हे NTC WR म्हणजे NTC वुमन्स रिझर्वेशन, हे OBC जनरल झालं. त्याच्यानंतर हे OBC वुमन्स रिझर्वेशन, OBC PT पार्ट टाईम. तर त्याच्यामध्ये EWS झालं हे. तर हे असं प्रत्येक प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. आणि याच लिस्टमध्ये, ठीक आहे, ह्याच लिस्टमध्ये प्रत्येक सर्व पदासाठी सेम असंच याद्या होत आहेत. ते काय करतात, वर सिलेक्शन लिस्ट लावत आहेत आणि त्याच्यातच खाली कॉमन मेरिट लिस्ट बघा, हे त्याच्यातच त्याच PDF मध्ये खाली कॉमन मेरिट लिस्ट लावत आहेत. कॉमन मेरिट लिस्ट हे मेरिटप्रमाणे तुमच्या, जसं आपलं DMR लावली होती, ठीक आहे, मार्काप्रमाणे कॉमन मेरिट लिस्ट लावलेली आहे याच ह्याच्यामध्ये. ठीक आहे, इथून पुढे वरचे झाले सिलेक्शन, वेटिंग वगैरे, हे इथून वर. ठीक आहे, आता इथून खालचे काय, ही सगळी कॉमन मेरिट लिस्ट. आता जेवढ्यांनी ह्या विभागामध्ये एक्झाम दिली होती त्या सर्व कॅन्डिडेट्सचे इथं डिटेल्स तुम्हाला दिसतील, नाव, त्यांचे मार्क्स. ठीक आहे, रिमार्क्समध्ये आता सेम कॅन्डिडेट, जो फर्स्ट कॅन्डिडेट हा सिलेक्टेड आहे, जो सिलेक्शन लिस्टमध्ये नाव होतं त्याचं. ठीक आहे, इथं पण असणार रिमार्कमध्ये, त्याचं पण रिमार्क दिलेलं असणार. जे जे इथं पुढे रिमार्क दिलेले आहेत हे इथं पण असतीलच. ठीक आहे, कारण कॉमन मेरिट लिस्टमध्ये पण त्याचं नाव असणारच ना, कारण त्यांनी पण एक्झाम दिलेली आहे. पूर्ण विभागामध्ये जेवढ्यांनी एक्झाम दिलेली आहे तर त्या सर्वांचं, आणि ज्यांचं सिलेक्शन नाही किंवा वेटिंगमध्ये पण आहे त्यांचं हे असं ब्लँक, समोर ब्लँक असेल कॉलम. ठीक आहे, तर हा पूर्ण इथून वर याद्या झाल्या आणि कॉमन मेरिट लिस्ट इथून खाली. ठीक आहे, इथून वर सर्व याद्या आणि इथून खाली कॉमन मेरिट लिस्ट पूर्ण ह्या विभागाची, जेवढ्यांनी एक्झाम दिली होती फार्मसीसाठी. तर ह्या विभागामध्ये टोटल बघा जवळपास 2408 कॅन्डिडेटने एक्झाम दिली होती. तर या सर्वांचे मार्क्स, ठीक आहे, कॉमन मेरिट लिस्ट पण याच PDF मध्ये दिली आहे. तर असं सर्व पदाची मेरिट लिस्ट पण सेम अशी चेक करायची. आता राहिलेल्या बाकी कॅडरची पण ज्यावेळेस येईल, स्पेसिफिकली जेव्हा आता स्टाफ नर्सची वगैरे येईल त्यावेळेस मी टाकेन सर्व याद्या वगैरे, त्यावेळेस नेक्स्ट इन्फॉर्म करेन. ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तुमचे आणखीन तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन.